श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आलेली आहे पापमोचनी एकादशी आणि या एकादशीच्या दिवशी जर आपण काही छोटे मोठे उपाय केले, सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावशाली ठरत असतात। पापमोचनी एकादशी ही हिंदू कॅलेंडरची शेवटची एकादशी आहे आणि पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णुदेवांची पूजा सेवा आराधना केली जाते। या दिवशी भगवान विष्णुदेवांची पूजा सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते अशी देखील धार्मिक मान्यता आहे। प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला पापमोचनी एकादशी म्हणून ओळखलं जात असतं। पापमोचनी एकादशीच्या दिवशी उपवास करून खऱ्या मनाने प्रायश्चित्त केल्याने सर्वात गंभीर पापे देखील नष्ट होतात अशी सुद्धा धार्मिक श्रद्धा आणि मान्यता आहे। एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि मागील जन्मातील पापांचा परिणाम कमी होतो असे सुद्धा मानले जाते। या एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करावे आणि तुळशीची पाने अर्पण करावीत अशी धार्मिक श्रद्धा आहे। एकादशीच्या दिवशी अन्न वस्त्र देऊन आणि गरजूंना मदत केल्याने पुण्य प्राप्त होतं। आता या एकादशीच्या दिवशी आपल्याला जरी उपवास करणं शक्य होत नसेल, आपली तब्येत जर साथ देत नसेल तर या दिवशी आपण उपाय व सेवा आवर्जून करायचाच आहे। एका पौराणिक मान्यतेनुसार पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णुदेवाने पाप राक्षसाचा नाश केला, जेणेकरून त्यांचे अनुयायी पापांच्या ओझातून मुक्त होऊ शकतील। पद्मपुराणानुसार राजा मंदात त्याच्या पापांमुळे खूप दुःखी होता आणि त्याला वशिष्ठ ऋषींनी मार्गदर्शन केले। त्यांनी राजा मंदातला पापमोचनी एकादशीचं व्रत करण्याचा सल्ला दिला होता आणि आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे, कारण खूप वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटे, अडीअडचणी, अडथळे, विघ्ने येतात आणि आपण काही केल्या, आपण खूप प्रयत्न करतो, मेहनत करतो, परंतु ते काही संपायचं नाव घेत नाही। आता आयुष्य म्हटल्यानंतर आता संकट आयुष्यामध्ये येणारच नाही असं तर होत नाही, कारण आयुष्य म्हटल्यानंतर आपल्याला सुख दुःखाचा सामना जो आहे तर तो करावाच लागणार आहे। संकटाचा सामना जो आहे तर तो करावाच लागणार आहे। फक्त आपण सेवेने आणि उपायाने जो संकटाचा वेग आहे तर मात्र तो नक्कीच कमी करू शकतो। मेहनत तर घेतच असतो, परंतु मेहनतीचं कष्टाचं म्हणावं तसं आपल्याला फळ जर मिळत नसेल, आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील जे काही दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे, अडथळे आहे, संकटे आहे, हे दूर होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय आपल्याला करायचे आहे, कोणत्या सेवा करायच्या आहे आणि त्या कोणत्या वेळेमध्ये करायच्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर बघा, एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे। अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी देखील चालेल। ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा सेवा आराधना करतो, उपाय करतो, तर त्या सेवेचं जे काही पुण्यफळ आहे तर ते आपल्याला अगणित फळ मिळत असतं, कारण की या वेळेमध्ये वातावरणामध्ये शांतता असते आणि आपण जी काही पूजा सेवा भक्ती करतो त्या सेवेकडे आपले देखील लक्ष लागत असतं। आता या दिवशी सकाळी उठल्यानंतर प्रथम आपण आपले दोन्ही हात जोडायचे आहे आणि 11 वेळा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, भगवते
वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपले दोन्ही हात आपण आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे। आता या दिवशी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू देखील टाकायच्या आहे। त्याचबरोबर जेव्हा सकाळी पहिल्यांदा आपण उठणार आहोत त्यावेळी आपल्याला आपल्या घराचा बाहेर देखील थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे, चिमूटभर हळद आवर्जून टाकायची आहे आणि असं पाणी आपण आपल्या उंबरठ्यावरती तसेच उंबरठ्याच्या बाहेर देखील आपल्याला म्हणजेच अंगणामध्ये शिंपडायचं आहे। यामुळे आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर जाते आणि एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये सक्रिय होत असते। आता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा देखील आपल्या घरामध्ये कायम वास राहत असतो। आता त्याचबरोबर या दिवशी आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन देखील करायचं आहे। मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। दाराला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे। तुम्हाला शक्य असेल तर आंब्याच्या पानांचं तोरण लावा किंवा अमावस्येच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी लावलं तरी पण चालेल। आता या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे। आता अगदी घरातील लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध व्यक्ती असतील किंवा आपण घरामध्ये जेवढे कोणी आहोत मेंबर तेवढ्या सगळ्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या ज्या काही वस्तू आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहे। वस्तू टाकल्यामुळे त्या व्यक्तीमध्ये जी काही नकारात्मक शक्ती असते तर ती नकारात्मकता दूर होईल, आजारपण देखील दूर होईल। आता भरपूर वेळा असं देखील होतं की आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी देखील असते की तिने कितीही मेहनत कष्ट करा परंतु कष्टाचे फळ मिळत नाही, लक्ष्मी प्राप्ती होत नाही, माता लक्ष्मी तिच्या घरामध्ये येत नाही असं देखील होत असतं। घरामध्ये पैसा येत नाही आणि पैसा आला तरीही तो या ना त्या कारणाने खर्च होतो किंवा घरामध्ये काही सुचत नाही। ज्यांना पण लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल तर अशा व्यक्तींनी थोडीशी हळद घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध जे आहे तर ते घालायचं आहे आणि हे आपल्या शरीराला त्वचेला लावायचं आहे। यानंतर आपल्याला स्नान करायचं आहे। हळद ही भगवान विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे। हळद आपला गुरुग्रह जो आहे तर तो देखील बळकट करत असते। त्याचप्रमाणे आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहे। आता या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे परंतु आपल्याला अशा ठिकाणी जाणं शक्य होत नाही कारण आजकालचं जे आपला जमाना आहे, युग आहे तर आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप धावपळीत असतो, आपल्याकडनं काही वेळा आपल्याला शक्य होत नाही आता पवित्र ठिकाणी जाणं किंवा अंघोळीच्या जाणं तर मग आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल जे आहे तर ते टाकायचं आहे। गंगाजल तुमच्याकडे नसेल तर थोडंसं कच्चं दूध टाकू शकता किंवा गुलाबजल टाकू शकता आणि त्यानंतर आपल्याला अंघोळीच्या पाण्याकडे म्हणजेच बकेटमध्ये आपण जे अंघोळीसाठी पाणी घेणार आहोत तर त्या पाण्याकडे तुम्हाला एकटक बघत राहायचं आहे आणि गंगा नदीचं स्मरण करायचं आहे किंवा हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करायची आहे। यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। शक्यतो जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला गंगाजल जे आहे तर ते सहज मिळून जाईल। जेव्हा आपण एखादी विशिष्ट तिथी असेल त्यावेळी आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल हे आवर्जून टाकलंच पाहिजे। अगदी एकादशी झाल्यानंतर अमावस्या गुढीपाडवा येत आहे तेव्हा देखील आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे। आता गंगाजल टाकून झाल्यानंतर आपण चिमूटभर हळद देखील टाकायची आहे आणि त्याचप्रमाणे चिमूटभर काळे तीळ पाण्यामध्ये टाकायचे आहे। यामुळे आपल्याकडून जे काही पाप झाले आहे तर ते पापापासून देखील मुक्तता होत असते आणि आपला पितृदोष देखील दूर होत असतो। तर या 3 वस्तू आपण टाकायच्या आहे।
पण आपल्याकडे जर आवळ्याचा रस असेल तर आवळ्याचा रस देखील 2 थेंब 1 थेंब किंवा चमचाभर पाण्यामध्ये अंघोळीच्या तुम्हाला टाकायचं आहे। आवळ्याचा रस नसेल तर अशा वेळेस आवळ्याची पानं सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा तुळशीची एक वाळलेली काडी जरी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तरी पण चालेल। यामुळे देखील आपल्या घरामध्ये असलेली जी काही निगेटिव्हिटी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर होत असते। आता अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकल्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे। मंत्र देखील अतिशय गरजेचा आहे। यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं व आपण जी काही पूजा सेवा आराधना करतो तर ती सेवा देखील आपली फलदायी ठरत असते। तर तो मंत्र असा आहे बघा, गंगेचं यमुनेचे चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सानिध्यम करू। आपण अंघोळ करताना हा मंत्र जो आहे तर तो पठण करायचा आहे, म्हणायचा आहे। आता ज्यांना हा मंत्र येत नसेल त्यांनी ओम नमः शिवाय किंवा हर हर गंगे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे। तुम्हाला अशक्य होत असेल तर म्हणा किंवा तुम्ही हर हर गंगे म्हटलं तरीही चालेल। तर अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असताना आपण हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे। आणि या दिवशी आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे किंवा तुम्ही पिवळ्या रंगाचे किंवा लाल हिरव्या रंगाचं वस्त्र सुद्धा म्हणजे कपडे परिधान करू शकता, पण आपण काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे। शक्यतो तरी आपण या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे। यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तर तो बळकट होत असतो आणि आपल्या आयुष्यातील अडीअडचणी अडथळे जे आहेत तर ते देखील संपत असतात। अगदी पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याकडे नसतील तर अशा वेळी तुम्ही जेव्हा पूजा सेवा करायला बसता त्यावेळी आपण आपल्या सोबत पिवळ्या रंगाचा रुमाल आवर्जून ठेवावा। आणि त्याचबरोबर भरपूर वेळा अनेक व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतात, मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा व्यवसाय जो आहे तर तो व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे। अनेक वेळा समस्या नोकरी व व्यवसायाबाबत आपल्याला अशा समस्या ज्या आहेत तर त्या असतात। नोकरी व्यवसायासंबंधित ज्या काही समस्या आहेत त्या समस्या दूर होण्यासाठी रोज अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब मध टाकायचं आहे आणि मध टाकल्यामुळे आपल्या नोकरी व व्यवसायामधील अडचणी नक्कीच दूर होतील। अगदी जो पण व्यक्ती कमवत असेल त्या व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही 2 थेंब मध टाकून बघा, तुम्हाला त्याचा रिझल्ट हा नक्की बघायला मिळेल। काही वेळा रिझल्ट बघायला आपल्याला मिळायला थोडा वेळ लागतो, तर पेशन्स ठेवा। त्यानंतर तुम्हाला दिवा जो आहे तर तो आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे। त्याचबरोबर तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर भगवान विष्णू देवांची मनोभावे पूजा सेवा करायची आहे। भगवान विष्णू देवाने या दिवशी तुळशीपत्र अर्पण करायची आहे। तुळशीपत्र अर्पण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे। याने आपली इच्छा मनोकामना बोलून ती तुळशीपत्र भगवान विष्णू देवांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे। यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो ती देखील पूर्ण होत असते। तुम्हाला जर होईल तेवढी सेवा आपल्या हातून आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आवर्जून सेवा करत राहा, सेवेकरी घडवत राहा। सेवा केल्यावर एक दिवस लेट पण सेवा केल्याने आयुष्यामध्ये मेवा हा नक्कीच मिळत असतो। तर चला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये सांगितल्याप्रमाणे काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहे, टाकण्याचा प्रयत्न करा। सर्व वस्तू टाका किंवा तुमच्याकडे ज्या वस्तू असतील तेवढ्या टाकल्या तरी देखील चालणार आहे। एक ऑप्शन म्हणून सांगितल्या जातात सगळ्या वस्तू, तुम्हाला जेवढ्या शक्य होईल तेवढ्या तुम्ही टाकू शकता। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।